नमस्कार. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ उत्सव प्रस्तुत शिल्पकारांचा गणपती या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत 1984 साली आमच्या मंडळाने जो देखावा सादर केला होता त्या देखाव्याबद्दल प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्याकडून. नमस्कार. त्रिपुरासूरवध 1984 साली साकार केलेला माझ्या आवडीचा देखावा. बर. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल, हा त्रिपुरासूर वधाचा देखावा ह्या तुळशीबाग मंडळासाठी आम्ही साकार केला. हे पहिल्यांदा सकाळ वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेला 4 कलर प्रिंटचं मशीन आलं तर पहिला रंगीत फोटो छापला गेला होता ह्या त्रिपुरासूर वधाचा सकाळ वर्तमानपत्र. वा 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 वा, क्या बात आहे. ह्या सजावटीचं वैशिष्ट्य असं आहे की जी ती कथा आलेली आहे त्रिपुरासूर वधाची, त्रिपुरांतक वध, त्रिपुरी पौर्णिमेला आपण जे काही उत्सव करतो, ह्या त्रिपुरासुराला मारण्यासाठी तोच देखावा उभं करणं, अत्यंत बारकाईने ह्याचा अभ्यास केला गेला आणि ते सजावट कशी करायची ही कल्पकता आमच्या वडिलांनी खऱ्या अर्थाने इथं कलाकार कसा असावा ते ह्या सजावटीतनं पाहायला मिळेल. वा. मला याच्याबद्दल सांगताना इतकं निश्चित आनंद होईल. ही एक कथा जी आहे ना, म्हणजे पहिल्यांदा ह्या त्रिपुरासूर वधाची कथा आपण समजून घेतली पाहिजे. होय. की ही कथा इतकी सुंदर आहे की ज्या त्रिपुरासुरांना तिघे भाऊ त्यांना ते वरदान मिळालेलं, 3 नगरी, आकाश पृथ्वी पाताळ सगळंच्या सगळं काबीज केलेलं, आणि ह्या 3 नगरी म्हणजे एक सोन्याची, एक रुपयाची आणि एक लोखंडाच्या, अशा त्या 3 नगरीचे हे 3 राक्षस यांना जर मारायचं असेल, कारण जर हे 3 नगरी एकत्र आल्या त्या संबंध विश्वाचा, सृष्टीचा नाश होणार, अशी ती कथा. अत्यंत सुंदर कथा ही पौराणिक. आणि याचं एक शिल्प आहे ना, एक साकार केलेले वेरूळच्या कैलास मंदिरामध्ये. बरोबर. ते शिल्प आहे एका बाजूला असं ते दगडांमध्ये त्रिपुरासूर वधाचं. याचा इतका सुंदर अभ्यास केला गेला होता की त्रिपुरासूर म्हटल्यानंतर ते 3 राक्षस दाखवून आलं, त्याच्या त्या 3 नगरी दाखवायच्या. बरं, त्याला मारणारे कोण? तर भगवान शंकर धनुष्य बाणाने त्याला मारलं. कारण आख्यायिका अशी होती की एका बाणामध्ये एकाच वेळेला ह्या तिन्ही जणांना मारून टाकायचं, 3 नगरी उडवायच्या. आणि त्या विशिष्ट वेळेत म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा ते एका रेषेत येणार असतात आणि त्यावेळेला त्याला त्या एकाच वेळेला ते मारायच्या. मग ही सगळी शक्ती एकवटली पाहिजे म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश तिघं एकत्र आले. आता त्याच्यामध्ये बघा, शंकराच्या हातात धनुष्यबाण दाखवला, तो विष्णुरूपी बाण दाखवला, आणि रथाचं सारथ्य कोण करते? तर ब्रह्मदेव. आणि तो रथ कसा साकारला गेलाय की ब्रह्मदेवाच्या हातामध्ये जो चाबूक आहे तो वासुकी नाग. वा. रथ जो तयार केला ती पृथ्वी म्हणजे तो रथ, आणि त्याची जी 2 चाकं म्हणजे एक चंद्र आणि एक सूर्य. वा. आणि जे 4 घोडे होते त्या रथाला ओढणारे, ते 4 घोडे म्हणजे 4 वेद. वा. असा तो रथ, आणि ते सगळं हलतं. म्हणजे बघा, ते इतकं सुंदर तो रथ केलेला, त्याचं सूर्याचं चक्र, ते 4 घोडे आणि ते 4ही अशा हलणारे. तो रथही तुम्हाला सांगतो तो एका शिसावर हलवला होता. हो. म्हणजे अशी एक फळी मध्ये तो शिसा टाकलेला, त्याला संबंध ते रथ तयार केलेला, आणि तो असा व्हायचा. आणि ते घोडे हे फायबरग्लासचे केलेले, आणि त्याच्या मानेमध्ये ना असे हुक टाकले होते, आणि ते फक्त त्याच्या त्या पुढच्या त्या शाफ्टला असे लटकवले होते, आणि ते ऑटोमॅटिकली ते वेट बॅलन्स केलं होतं, आणि ते अशा हलायचे. आणि तो बाण जो आहे तो त्या धनुष्यातनं सुटायचा आणि असा जाऊन त्या राक्षसांना लागायचा. आणि तो विष्णुरूपी बाण, त्याला असं ते विष्णू छोटस दाखवलेला, आणि तो असा बाण जायचा तिथे त्या राक्षसाला लागायचा. आणि तो जो राक्षस होता त्रिपुरासूर, 3 तोंडाचा राक्षस, सिम्बॉलिक 3 तोंड म्हणजे 3 जण आले, आणि त्या 3 नगरी, ह्या 3 नगरी तिथं लावलेल्या. तो बाण त्याला लागला की तो असा मागे कोलॅप्स व्हायचा. त्याचा लोक आश्चर्यचकित व्हायची की अरे हा बाण जातो कसा, त्याला लागतो कसा, तो पडतो कसा. हे इतकं वैशिष्ट्यपूर्ण सजावट त्यावेळेला ती केली गेली होती. का गाजली ती सजावट.
आणि त्याच्यामध्ये बघा तुम्ही फोटो सुद्धा, ते शंकराचा तो आवेश, तो बाण मारतोय, तो जातोय, तो त्याला लागतोय, तो राक्षस पडतोय. इतकी ही सुंदर हलती सजावट ह्या तुळशीबागेमध्ये 1984 साली साकार केली गेली. आणि त्यावेळेला पहिल्यांदा ही जी फायबरग्लासची मूर्ती केली होती आपण अमृत वर्षाच्या वेळेला, ती मग पुढे सातत्याने तीच मूर्ती आम्ही वापरत होतो. मग त्या पहिल्या वर्षी त्या मूर्तीला आम्ही रंग दिला होता. बर. त्याच्या आधी रंगवत नव्हतं ती मूर्ती, ती जशी आहे तशीच ती ठेवायचं. पण त्या वर्षी मात्र त्या गणपतीला मी स्वतः माझ्या हाताने रंगवलं होतं. हो. त्याला शेडिंग वगैरे केलं होतं. कारण सगळं ते सोन्याची नगरी, रुपयाची नगरी, ते बाकीचे डिझाईन सगळे सोनेरी रंगामध्ये, तो रथ सोनेरी रंगाचा, घोडे वास्तववादी, ब्रह्मदेव वास्तववादी, शंकर वास्तववादी, रिअलिस्टिक, करेक्ट. ते राक्षस रिअलिस्टिक, अशी ही सजावट. आणि त्या वर्षी मात्र ती खरोखरच गाजली. अक्षरशः त्या गर्दीनी तर तुडुंब. आता बघा ते ढग दाखवायचे, आकाश दाखवायचं, आणि तो आदांतरी रथ, ते राक्षस, काय फार मजा आली त्या संबंध सेटला. म्हणजे म्हणून मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की माझ्या अत्यंत आवडीचा देखावा वा. हा त्रिपुरासूर वधाचा, त्या 3 नगरींचा तो राक्षस त्याला मारलेला. वा 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 वा. आणि सगळे देव आले होते तिथं. विष्णू आले, ब्रह्मदेव आले, शंकर आले, खुद्द नारद मुनी पण होते त्याच्यात दाखवलेले. त्या नारद मुनी तर पाहिजेत, ते प्रत्येक ठिकाणी ते साक्षीदार त्याचे. होय होय. असा तो संबंध देखावा तिथं साकार केला गेला होता. वा. आणि असं हे वैशिष्ट्यपूर्ण देखावा खूप छान झालं होतं ते सगळं काम. वा. आज दादा कोण येतंय आपल्याशी गप्पा मारायला? आता आमच्या तुळशीबाग मंडळामध्ये जे खऱ्या अर्थाने गेले 20-22 वर्ष अगदी झोकून देऊन, ज्यांना कलेची आवड, खेळाची आवड, समाजकार्याची आवड, मंडळाबद्दल आत्मीयता आणि ह्या मंडळाचा संबंध खजिना सांभाळणारे आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित वा वा ते वा. येतील. मंडळाने घडवलेले कार्यकर्ते, त्यातल्या 2 कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला. आता आपण बोलणार आहोत श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. नितीन, आम्हाला तुमची सगळी पार्श्वभूमी, तुम्ही सुद्धा जामदार वाड्यातच तुमचं बालपण गेलेलं आहे, तर ते सुरुवातीची जडणघडण ऐकायला आवडेल. मंडळाशी तुम्ही कसे कनेक्ट झालात? खऱ्या अर्थाने लहानपण माझं तुळशीबागेतच गेलं. आणि आपण आता बघतो की बरेच शिल्पकार तिथं काम करत होते. आदरणीय कलामहर्षी DS खटावकर त्यावेळेस असायचे. तर आम्हाला त्यावेळेस खूप उत्सुकता असायची की अरे हे कसं केलं जातं, आणि किती उत्सुकता, आणि खूप असं वाटायचं की आपणही जाऊन काहीतरी तिथं काम करावं. परंतु वय लहान असल्यामुळं ती काही कामं आम्हाला करून देत नसत. आणि तसंच घरातल्यांचं पण दडपण की रात्री जागायचं नाही, मंडळात जास्त जायचं नाही. परंतु ती उत्सुकता होती की आज न उद्या आपल्याला तिथं काम करायचंय. मग हे आपल्याला काम जरी नाही करू दिलं तरी नुसतं बघायला जाण्यात पण ती मजा वाटायची. मग छोटी छोटी कामं असतील, एखादा खेळ आणून दे, किंवा काही आर्टिस्ट लोक असे गन्नी पेंटिंग करत असायचे. मग ते आता ते एकदा घोड्यावरती चढल्यानंतर ते परत खाली येण्यापेक्षा ते म्हणायचे दे रे तेवढी हे भरून. मग तो रंग वगैरे जरा गाळायचा, आणि मग तो रंग गाळून त्यांना परत ती गण तिथं द्यायची. म्हणजे अशी छोटी मोठी काम करत करत त्या गणपतीमध्ये पहिल्यापासून आवड होतीच, परंतु तसा तसा सहभाग माझा वाढत गेला. वा वा. तुळशीबाग हे सगळ्यात जास्त म्हणजे घरातल्या आपल्या महिला भगिनींचं अतिशय आकर्षणाचं केंद्र. 12 महिने 24 तास वर्षभर गजबजलेला एरिया. मला वाटतं न झोपणाऱ्या ज्या काही मोजक्या गल्ल्या असतील पुण्यातल्या, त्याच्यात तुळशीबाग एक नक्कीच असेल. तर तुम्ही तुळशीबागेमध्ये सगळं बालपण गेलेलं आहे आणि प्रवास करत करत आता मंडळाचे कोषाध्यक्ष झालेला आहात. तर या वाटचालीमध्ये मंडळाची सामाजिक बांधिलकीतनं पण काम करता, त्याच्याबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडेल. नाही, खरंच चांगले. कारण गणपतीचे असे 2-3 स्थित्यंतर झालेले आहेत. म्हणजे खऱ्या अर्थाने मी जेव्हा 90 मध्ये मंडळामध्ये काम करत होतो त्यावेळेस वर्गणी बेस खूप होता,
आणि वर्गणी बेस असताना काय व्हायचं की घरोघरी वर्गणी मागितल्या जायची. मग त्यावेळेस आम्ही सगळेजण घरोघरी वर्गणी काढायचो. म्हणजे मला चांगलं आठवतं की वसंत टॉकीज मध्ये जे इलेक्ट्रॉनिक मार्केट होतं तिथपर्यंत आम्ही वर्गणी काढायला जायचो. ते इकडे लक्ष्मी रोडचं पार विजय टॉकीज पर्यंत. बरं. आणि त्यावेळेस मंडळांची संख्या पण थोडी आटोक्यात होती. त्यामुळं ही जी काही प्रमुख मंडळ होती तर त्यांचा वर्गणीचा बेस खूप होता. मग ती वर्गणी करत असताना ती खरं जसं आमचे विनायकरावांनी सांगितलं की कार्यकर्त्याचा बेस हा वर्गणीचा असतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला असं वाटतं की गणेश उत्सव मंडळ एक मॅनेजमेंट स्कूल आहे की त्याच्यामध्ये हा कार्यकर्ता घडत जातो आणि प्रत्येक येणाऱ्या पुढच्या जीवनामध्ये आपण कसं वाटतं त्याची स्थित्यंतर आम्हाला आत्ता कळतात की अरे आपण त्यावेळेस असं केलं होतं, मग ते आत्ता आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण काय होतं की वर्गणी मागायला सुद्धा एक धाडस लागतं. कारण मागची पावती त्याची आहे का, मग असली तर किती आहे, मग त्याला काय सांगायचं, म्हणजे ह्याची पूर्वतयारी असते. कारण सगळ्यात अवघड काम मला असं वाटतं कुणाच्या खिशातनं एखादा रुपये काढणं. आणि ते जे स्किल आहे तर ते गणपती मंडळाच्या माध्यमातून मला त्यावेळेस मिळालं. आणि असं करत असताना ज्यावेळेस त्या गणपती मंडळाची पूर्ण वर्गणी गोळा झाली की आम्ही त्याची एक टोटलिंग करायचो आणि त्याचं टोटलिंग करून आम्हाला ते सीएनना द्यावं लागायचं. तर हे काम सुद्धा मला सुदैवाने माझ्याकडे आले. तर त्यावेळेचे जी काही आमचे सिनियर मंडळी होते तर त्यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली. आणि माझा तो आवडीचा विषय होता. कारण गणित हा मला पहिल्यापासून आवडतो विषय. आणि कॉलेजमध्ये असताना पण अकाउंटिंग हा विषय चांगला, माझा स्कोरिंग त्यामध्ये चांगलं होतं. मला तिथे एक नमूद करावं असं वाटतं की त्यावेळेस आम्ही कसं गणपतीमध्ये वर्गणी काढताना एक भाग असा यायचा होता की कुणाकडे गेले की तो म्हणायचा अरे मागच्या वर्षीची पावती दाखव. आता त्यावेळेस काय व्हायचं, जवळजवळ 1000-1500 वर्गणीदार असायचे आणि मग ती तेवढी पुस्तकं मेंटेन करण्यापेक्षा आम्ही काय केली होती, एक फुलस्केपची वही केली होती आणि त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली A to Z अशी ती नावं लिहिली होती. त्यामुळे सापडायला काय व्हायचं, सपोज आम्ही गेलो तर कुलकर्णी अँड सन्स असं जर दुकान असेल तर के मध्ये बघितलं की कुलकर्णी सन्स सापडायचं. त्याच्यामध्ये आम्ही तो पावती क्रमांक लिहायचो आणि अमाऊंट लिहायचो. आता अगदीच कधी कधी एखादा महाभाग असा असायचा की नाही वही नाही आम्हाला पावतीच पाहिजे, मग तेव्हा आम्हाला तो पावतीचा रेफरन्स मिळायचा. म्हणजे हे जे स्किल आहे ते तिथं गणपती मंडळामध्ये शिकायला मिळालं की मॅनेजमेंट कशी करायची थोडक्यामध्ये. म्हणजे एवढी 100 पुस्तकं न वाहता कमी याच्यामध्ये तुम्हाला कसं करता येईल. आणि मग हे करत असताना हळूहळू ती जडणघडण होत चालली. आता हा स्थित्यंतर 2000 पर्यंत असाच काल राहिला. नंतर थोडंसं जग बदललं, मार्केटिंग खूप आलं, मग ऍडव्हर्टाईज हा पार्ट पुणे शहरामध्ये खूप आला, मग कमानी राहायला लागल्यात. मग त्यावेळेस मार्केटिंगमध्ये सुद्धा मी खटावकर सरांनी 2000 साली शताब्दी महोत्सव होता त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून कैलामहर्षी की DS खटावकर सरांना अध्यक्षपद दिलं की ज्यांनी 1952 सालापासून जवळजवळ 60-65 सालं ह्या गणरायाची सेवा केली. तर मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये एखाद्या कलाकाराला अध्यक्षपदाचा मान हा तुळशीबाग मंडळांनी पहिल्यांदा दिला. कारण आतापर्यंत इतिहासामध्ये मला तरी आठवत नाही की कुठल्या मंडळाचा अध्यक्ष हा कलाकार झाला असेल. आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार, कारण DS खटावकर सरांचा हा अध्यक्षपदाचा प्रांतच नव्हता, ते कलाकार होते आणि कलाकार घडवणारे शिक्षक होते. परंतु आम्ही त्यांना सांगितलं आणि की हा तुमचा मान आहे आणि तुम्ही हे अध्यक्ष पद घ्यायलाच पाहिजे. त्यामध्ये आमचे आदरणीय कैलासवासी दादा कदम असतील, मोहनशेठ साक्रिया असतील, असे बरेच सिनियर मंडळी होते की त्यांनी DS खटावकर सरांना आग्रहपूर्वक विनंती केली आणि त्यांनी तो मान स्वीकारला. मग DS खटावकर सर जसे अध्यक्ष झाले तसं ऑब्व्हियसली विवेक सर पण त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट झाले. कारण विवेक सरांचं पण गणेश मंडळामध्ये खूप योगदान होते. मंडई मंडळाचं खूप चित्ररथ ते छान करत होते. बाकीच्या मंडळांच्या बऱ्याच मंडळांच्या शताब्दी महोत्सव त्यांनी केले होते, त्यामुळे ते त्या शेड्यूलमध्ये बिझी असायचे. परंतु ह्याच्यामधनं मग त्यांनी तुळशीबाग मंडळामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट त्यांची स्वतःची वाढवली. मग त्यावेळेस ते करत असताना सरांनी सांगितलं की DS खटावकर सर पण म्हणले आणि विवेक सर पण म्हणाले की तुळशीबाग गणेश उत्सव हा फक्त 10 दिवस मर्यादितून राहता आपण वर्षभर काय काय ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. मग त्याप्रमाणे तुळशीबाग मंडळामध्ये सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. मला चांगलं आठवते 2004 साली कलामहर्षी DS खटावकर सरांचा अमृत महोत्सव होता. वयाची 75 वर्ष पूर्ण झाली होती. तर त्यावेळेस आम्ही सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने तुळशीबागेमध्ये सुरुवात झाली. आम्ही DS खटावकरांच्या त्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातल्या जेवढे अनाथ आश्रम होते त्या क्षेत्रामध्ये आम्ही जाऊन फळं आणि धान्याचं वाटप केलं होतं. मला आठवते सरांची व्हॅन होती, त्या व्हॅनमध्ये आम्ही सगळे फ्रूट दिले होते आणि तो पायंडा असता काय पडला. आता आपण बघतोय मिलिंदजी की बरेच गणेश मंडळ आता त्या अनाथ आणि ह्या आश्रमामध्ये जाऊन ही कामं करतात. तर ती सुरुवात आम्ही 2004 सालापासून केली. ती सुरुवात केल्यानंतर मग मंडळामध्ये एक एक गोष्टी वाढत गेल्या. मग असं लक्षात आलं अरे पण दहीहंडी उत्सव करतोय, पण दहीहंडी उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात होता
आणि तो दहीहंडी उत्सवाचं जे प्रमाण होतं की नाचणं गाणं इथपर्यंत ठीक होतं, परंतु आता मध्यंतरीच्या काळात आता आपल्याला तर सगळं ज्ञात आहे की त्या उत्सवाचं थोडंसं स्वरूप बदललं. Correct. आणि मग त्या दहीहंडीचं उत्सवाचं स्वरूप बदलल्यानंतर मग खटावकर सरांनीच पुढाकार घेतला की आपण काहीतरी समाजाला दिशा द्यायचं काम करूयात. कारण पुणे शहरामध्ये ही जी महत्वाची मंडळ आहेत ना, यांचं मंडळाचं अनुकरण बाकीचे मंडळ करत असतात. मग आपण काहीतरी आदर्श काम केलं पाहिजे या भावनेतनं मग खटावकर सरांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं. आणि मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या उत्सवावरती पाणी फिरणारा तो निर्णय होता. कारण आम्ही दहीहंडी उत्सवच बंद करायचं सरांनी सांगितलं. कारण का, कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा तो उत्सव होता. कारण त्या उत्सवामध्ये दहीहंडी गणपतीच्या अगोदर 15 दिवस येत असती आणि ते जे उत्सव नाचणं गाणं ती ऊर्जा आम्हाला पर त्या गणपतीत घेऊन जात असते. बरं, आपला मानाचा गणपती असल्यामुळे आपल्या गणेश उत्सवमध्ये पण आमचं नाचणं वगैरे रिस्ट्रिक्शन असतात. म्हणजे फार फार तर थोडेसे 2 तालावरती आपण थोडासा ठेका धरतो, पण बाकीचे जे बेबंद होणे नाचतात दुसऱ्या गणपती म्हणतात तसं इथं आम्हाला नाचता काही येत करता नाही, येत बरोबर आहे. नाही. आणि मग अशा पद्धतीने दहीहंडी आल्यानंतर तो निर्णय फार कटू होता, परंतु सरांनी समजून सांगितलं की अरे पुढच्या काळाच्या प्रमाणे ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि आम्ही तो पहिला निर्णय असा घेतला, दहीहंडीला जो स्पीकरवरती खर्च होतो ना तो आम्ही सगळा रद्द केला. आणि त्या पैशातनं आम्ही धान्याची मदत ज्या गरजू लोकांना लागती ती मदत आम्ही द्यायला सुरुवात केलं. वा. आणि हा सुद्धा उपक्रम पुणे शहरामध्ये नाविन्यपूर्ण आणि पहिल्यांदा ठरला. कारण मी तुम्हाला सांगतो, असंच त्यावेळेस खूप मुसळधार पाऊस झाला होता तामिनी घाटामध्ये, आणि तिथले जे आदिवासी जमात आहे की ज्यांची उपजीविका ही त्या रानामध्ये मिळलेल्या सगळ्या सुकामेव्यावरती अवलंबून असते, त्यावेळेस प्रचंड पावसामुळे पूर्ण शेती उद्ध्वस्त अशा परिस्थितीमध्ये आम्ही 100 कुटुंबांना जवळजवळ 2 ते 3 महिन्याचा धान्य पुरल एवढी मदत तिथे जाऊन केली होती. आदरवाडी आणि डोंगरवाडी. आणि तो खर्च आम्ही दहीहंडीमध्ये दहीहंडी उत्सव रद्द करून आम्ही तिथं केली होती. पारंपरिक पद्धतीने मुलं दहीहंडी करतात, म्हणजे दहीहंडी बांधतात, नेहमीप्रमाणे आपली छोटी बांधतात, परंतु त्याचं जे विभीचं प्रमाण होतं ते आम्ही पूर्णपणे कमी करून टाकलं. असंच उत्सवाची वाटचाल करत असताना लक्षात असं आलं की ज्यावेळेस आम्ही काही अनाथ आश्रमामध्ये द्यायला जायचो, तर त्या अनाथ आश्रमामध्ये आम्हाला लोक पण द्यायची, कारण तुम्ही चालले तर एवढे माझ्याकडे कपडे आहेत किंवा एवढे काही वस्तू आहेत त्या तुम्ही देत जा. तर ते एकदा असंच कार्यक्रमामध्ये आम्ही ती वस्तू देत असताना असं लक्षात आलं, आपण कन्या एक अनाथ हिंदू महिला आश्रम आहे नारायण पेठेमध्ये, तो आता शिफ्ट झालाय वाघोलीला. तर त्या आश्रमामध्ये मी गेलो होतो त्या वस्तू वगैरे घेऊन. तर त्या वस्तू दिल्यानंतर आपण जनरल एक मुलांची उत्सुकता काय म्हणून विचारतो. मी एका आपल्या मुलीला सहज विचारलं, काय ग तुला आवडलं का ड्रेस? तर ती मला म्हणली, काका अहो तो पिवळा कलर मला आवडत नाही ना, आणि नेमका मला पिवळाच मिळाला. आई, मला जरा स्ट्राईक झाला आणि मनाला हे वाटलं की आता आपल्यावरती विचार करण्याचं, एखादी वस्तू आपल्याला आवडत नसेल आणि ती जर आपण बळजबरी करायची म्हटलं तर मग ते कसं वाटतं. मला म्हटलं, मी विचार केला की अरे काहीतरी होते. मग त्यात एक कल्पना सुचली की अरे ह्याच मुलींना आपण जर तुळशीबागेत खरेदीला आणलं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जर आपण खरेदी करून दिली तर त्यांना जो आनंद मिळणार त्यात आपल्याला समाधान मिळेल. आणि मग मी खटावकर सरांशी बोललो. तर सर असतील, आमचे विनायकराव असतील, विकास पवार असतील, म्हणजे जे आता आपले अध्यक्ष झालेत, ह्यांनी खरंच मला या कुठल्याही कल्पनेनं कधी मुरड घातली नाही. कारण आपण मंडळ म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहितीत, आपण एकली म्हण आहे की 12 गावची 12 टाळकी आणि ती मुंजबाची असतात, म्हणजे सगळे बसतात. पण आमच्या इथं ते खूप मला, म्हणजे मी त्यांना खूप थँकफुल म्हणेल की ह्या लोकांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला. म्हणजे मी एखादी कल्पना मांडली की ते उचलून धरायचे, अरे वा छान, गो हेड. म्हणजे कुठली काठी नाही, मग ती मुलं कुठली, मग तीच का आणणार नाही का, आपण जे म्हणतो विरोधाला विरोध, असं कुठलाही प्रकार कधी झाला नाही. आणि त्यामुळे माझा उत्साह आणि मला ते वेगळं बळ मिळालं. सर म्हटले, अरे वा खूप छान कल्पना आहे. आणि मग ही कल्पना मी आमच्या व्यापाऱ्यांशी बोललो, तर व्यापाऱ्यांचं सुद्धा सहकार्य कायम असतं, त्यांना सुद्धा ते खूप आवडलं. मग आम्ही अनाथ हिंदू मधल्या आमच्या पहिल्या वर्षी 50 मुली तुळशीबागेमध्ये आणल्या. त्या मुलींना तुळशीबागेमध्ये कुठल्या पण स्टॉलवर व्यापाऱ्यांशी आधी बोललो, ते म्हणले अरे येऊन दे रे, म्हणजे ती मुलं काय ही मुलं काय. आता साधारणतः आपण दिवाळीमध्ये असेल तर आपण आपल्या मुलांना त्यांच्या पसंतीचे कपडे घेतो, म्हणजे आपण जरी स्वतःहून काय आणलं तरी अहो बाबा हे आवडत नाही मला. मग ह्या मुलींनी काय केले, मग त्या कल्पनेतनं आपण त्या मुलींना आणलं. मग त्या मुलींच्या इच्छेप्रमाणे आम्ही प्रत्येक दुकानामध्ये त्यांना घेऊन जायचो. मग ती जी बोर्ड दाखवेल तो ड्रेस तिला आम्ही घेऊन दिला. आणि ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं सहकार्य लाभलं. आणि असंच करत असताना तुळशीबागेचे उपक्रम तर बरेच आहेत. म्हणजे विधायक संस्था म्हणून तुळशीबागे पुणे शहरामध्ये एक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा एक समूह आहे. त्यामध्ये मग सैनिकांना राखी पाठवणं असू, त्यांची भाऊबीज असू, असे बरेच, संक्रांतीला आम्ही तिळगुळ पाठवत असतो, ग्रीटिंग कार्ड पाठवतो दिवाळीमध्ये, अशा बरेच उपक्रमामध्ये तुळशीबाग मंडळ अग्रभागी असतं. अजून एक सांगण्याचा मुद्दा काय की कालांतरे थोडंसं
पुणे शहरामध्ये एक फ्लेक्सची संस्कृती आली होती हो. आणि खूप त्या फ्लेक्स जास्त खूप जास्त आली होती. वाढदिवसाला. वाढदिवसाचे. आणि मग असंच मी जात असणार ह्या भाऊचा वाढदिवस, त्या तात्याचा वाढदिवस आणि मग त्या शुभेच्छा. आणि मग त्यांचं बघून कसं होतं, तरुण मुलांना पण ते वाटतं की अरे माझाही फ्लेक्स लावावा. नाही म्हटलं तरी 2-5 हजार रुपये त्या फ्लेक्सला खर्च होतो. तो मोठा केक आणला जातो आणि मग ते जल्लोषात साजरा कर. मग मी एक ते कल्पना आणली की आपण तो जो काही हा वाढदिवसाला खर्च होतो त्या खर्चाबदल्यात त्याच्या कुटुंबाला घेऊन जर एका संस्थेमध्ये गेलो आणि त्या संस्थेला जी गरज आहे, म्हणजे व्हॉटेवर त्यांना आता कपडे लागत असतील, त्यांना आता धान्य लागत असेल किंवा अजून वैद्यकीय मदत असेल, तर ती मदत करण्यासाठी आम्ही लगेच काय केलं की त्याला आम्ही रिक्वेस्ट करायचो की तुझं बजेट काय आहे? समजा आता तू 1-2-5 हजार तुझ्या वाढदिवसाला करतोय, तर तेवढं तू ती कॉन्ट्रीब्युट तिथे गेलं तर त्या संस्थेला पण मदत होईल आणि तुला तुझा वाढदिवस खऱ्या अर्थानं साजरा केल्यासारखा आनंद मिळेल. वा. आणि त्या बजेटमध्ये जर थोडंफार काय कमी जास्त पडलं तर मंडळ म्हणून सुद्धा खटावकर सर स्वतः म्हणाले की मंडळ म्हणून सुद्धा आपण त्याला मदत करू. मिलिंदजी, मला सांगायला आनंद वाटतो, जवळजवळ 70 ते 75 वाढदिवस आपल्या तुळशीबागेतल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांचे आपण अशा विविध संस्थेमध्ये केलेले आहेत. वा वा वा. मला आठवतंय नुकतंच आपण महिना 1.5 महिन्यापूर्वी तुमचाही वाढदिवस साजरा केला होता Yes, yes. आणि कोकणातल्या पूरग्रस्त त्यांना मदत कुटुंबियांसाठी सगळ्या वस्तू पाठवल्या होत्या. याची सुरुवात मला वाटतं बहुतेक लातूर किल्लारीच्या भूकंपापासून झाली. हो 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 हो. तुळशीबागेचे असे अनेक वेगवेगळे सुंदर सुंदर उपक्रम आहेत, पायंडे पाडलेले आहेत. अजून एका गोष्टीविषयी तुम्ही आवर्जून रसिकांना सांगा, ते म्हणजे तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांसाठी स्थापन केलेली पतसंस्था. त्याचं कशामुळे वाटलं हे तुम्ही फॉर्म करावं सगळ्यांनी एकत्र येऊन? 2000 साली जी शताब्दी महोत्सव झाला ना, त्यावेळेस मी मगाशीच म्हटलं की कलामहर्षी DS खटावकर सर अध्यक्ष झाले आणि मंडळामध्ये असं नवं चैतन्य निर्माण झालं की अरे खटावकर सर अध्यक्ष झाले, विवेक खटावकर आले. आणि विवेक खटावकरचा पहिल्यापासून असा एक मानस आणि एक चांगला विचार होता की अरे सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन आपल्याला पुढे जायचंय. म्हणून विवेक खटावकर सरांनी सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांना तिथे बनवलं. तसेच मंडळाचे जीवन हेंद्रे म्हणून एक कार्यकर्ते होते की जे स्वतःच्या व्यावसायिकतेमुळे जरा मंडळापासून लांब गेले होते, परंतु खटावकर सरांनी त्यांना ह्या मंडळात बोलवलं. प्रकाश सावंत म्हणून होते की जे लहानपणी ह्या मंडळापासूनच काम करत होते, परंतु आपल्या स्वतःच्या व्यवसाय आणि नंतरच्या ह्याच्यामुळे मंडळापासून थोडेसे लांब गेले होते. या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं शताब्दी महोत्सवाच्या वेळेस. मग त्या शताब्दी महोत्सवामध्ये येत असताना आम्ही जेव्हा हे सगळं महोत्सव साजरा करत असताना असं लक्षात आलं की तुळशीबागेमध्ये छोटे व्यावसायिक भरपूर आहेत आणि त्या छोट्या व्यावसायिकांना कायम भांडवल लागत असतं. मग त्या लोकांना तेवढा अवेअरनेस नसतो की बँकेत जाणं, मग ते अकाउंट ओपन करणं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यावेळेस कॉर्पोरेट जग एवढं जवळ आलं नव्हतं. तेव्हा बँकिंग प्रोसेस किती हार्ड होती. मग जामीनदार शोधणं, मग जामीनदार लवकर मिळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी कठीण होत्या. मग त्यावेळेस एक कल्पना पुढे आली जीवन हेंद्रेंच्या डोक्यातनं की अरे आपण ह्याच व्यापाऱ्यांना आपण जर एक मुबलक प्रमाणात जर व्यवसाय वाढीसाठी जर आपण काही त्यांना पैसा पुरवला तर ते पतसंस्थेच्या माध्यमातून पुरवला तर ती कल्पना खटावकर सरांनी उचलून धरली. आणि सांगायला आनंद वाटतो की 2001 साली तत्कालीन अर्थमंत्री जयंतराव पाटील त्यांच्या शुभ हस्ते या पतसंस्थेचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन होऊन ती पतसंस्था पण आज 20 वर्ष पूर्ण झाली आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून ह्या सगळ्या व्यापाऱ्यांना पतपुरवठा केलाच जातो. पण नुसतं कर्ज देऊन उपयोग नाही, तर त्यांना आम्ही बचतीची पण सवय लावली. चला रोज एक तुम्ही 50-100 रुपयाचं सेव्हिंगचं हे डेली कलेक्शनचं खातं उघडा, त्या दैनंदिन ठेव बचत आहेत तर त्यांचे पैसे सुद्धा वाचायला लागले आणि वर्षाकाठी त्यांना काही ते अमाऊंट मिळते, त्यातनं त्यांचे बाकीचे काही खर्च असतील किंवा ते FD स्वरूपात पण ते परत ठेवायला लागले. वा वा वा. आणखीन एक गोष्ट तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला आवडेल, ती म्हणजे तुळशीबाग ही एक व्यापारी पेठ आहे, छोट्या ठेल्यांपासून दुकानदारांपर्यंत. तर त्या व्यापारी असोसिएशनचे पण तुम्ही अध्यक्ष आहात आणि त्याची एक तुळशीबाग बाजार प्रायव्हेट लिमिटेड म्हणून बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्याचं एक ऍपचा उपक्रम आहे, तो तुम्ही प्रेक्षकांसाठी सांगा. हो, आपल्याला सगळ्यांना माहिती की 2 वर्षापासून कोविड आला आणि कोविड आल्यानंतर सर्वात मोठा फटका बसला तर व्यापाऱ्यांना बसला. कारण व्यापाऱ्यांना काय सरकारच्या दृष्टिकोनातून प्रायोरिटी सगळ्यात लास्ट दिली जाते, कारण ते नेसेसिटीमध्ये येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन मागचं होतो त्या लॉकडाऊनमध्ये आता काही काम व्यवसाय बंद होते, मग एकत्र आलो. मग आम्ही असं बघत होतो की अरे Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या सगळ्या ऑनलाईन बिझनेस करतात, मग आपण का नाही करू शकत, अशी एक कल्पना सुचली. आणि मग ती कल्पना सुचता सुचता त्याचं मुहूर्तमेढ असं झालं की नाही, हे करायला तुळशीबागेला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं आम्हाला जाणकारांकडनं कळलं. परंतु तिच्या स्टॅटिक्सेस एवढ्या होतात की आमच्या हातात असं लिगली काहीच नव्हतं. म्हणजे कारण काय होतं की आम्ही जेव्हा कॉर्पोरेट लेवलला जातो तर त्यावेळेस तुमची कंपनी आहे का, मग तुम्ही बिझनेस कसा करणार, मग तुमचं ते
बाकीचे काही कंप्लायन्स आहेत का, अशा सगळ्या होत्या. मग त्याच्यामध्ये जसं जसं मी डीपली जात आलो तसं तसं लक्षात आलं की अरे हे सेक्टर जे आहे कॉर्पोरेट ते ह्यूज आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला स्कोप पण भरपूर आहे. मग आम्ही विचार केला आणि आम्ही 15 जण व्यापारी तुळशीबागेत एकत्र आलो. त्यामध्ये किरण चव्हाण असतील, आमचे संजीव फडतरे असतील, जिगर शाह आहेत, मोहन साखरिया सारखे व्यापारी आहेत की ज्या हे व्यापारी सगळे एकत्र आलो आणि आम्ही तुळशीबाग बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. आणि त्या कंपनीच्या अंतर्गत आम्ही एक तुळशीबाग ॲप म्हणून आता डेव्हलप केले. ते ॲप आता डेव्हलप म्हणजे प्रोसेसमध्येच आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मे बी गणपतीची गडबड असल्यामुळे आम्ही थोडंसं होल्ड केलंय, पण गणपतीनंतर निश्चित ते लोकांच्या सेवेसाठी येईल. कारण तुळशीबाग हा आणि गर्दी हा म्हणजे तुळशीबागाचा आत्मगर्दी आहे. ती गर्दी नसेल तर तुळशीबाग काहीच राहणार नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती. परंतु कोविडमध्ये ह्या गर्दीवरतीच नियंत्रण येत, कारण सोशल डिस्टन्सिंग पाळणं, ह्या सगळ्या नॉर्म्स करणं आमच्या व्यापाऱ्यांना फार कठीण होतं आणि त्याचा इम्पॅक्ट काय पडला, त्यांच्या बिझनेसवरती पडला. आता तुळशीबागेमध्ये आपण बघितलं जसं ह्या मंडळामध्ये 3री पिढी कार्यरत आहेत, आमच्या इथं 3री, तसं व्यावसायिक म्हणून पण 3री पिढी आहे. परंतु आता ती 3री पिढीमध्ये काय झालंय, फर्स्ट जनरेशन आली, सेकंड, थर्ड जनरेशन ही थोडीशी आता डिजिटायझेशन मध्ये गेली आहे. त्यांना सगळ्या ह्या गोष्टीचं नॉलेज झालंय. मग त्या नॉलेजचा कुठेतरी उपयोग आपण करून घ्यावा का असा विचार आला आणि मग ह्या लोकांना एक व्यवसायासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केला की जो प्लॅटफॉर्म असा राहील की ज्याला पुढे येणाऱ्या 10 वर्षांमध्ये पूर्णपणे त्या प्लॅटफॉर्मवरतीच लोक जाणार आहेत. कारण कोविड नंतर मी बघितलं अमेझॉनचा इंडियातला सेल 7% होता, परंतु जसं लॉकडाऊन झालं तो इन्क्रीज होऊन 26% झाला. म्हणजे इंडियाचं किती ह्यूज मार्केट आहे. आणि तुळशीबाग हा ब्रँड आहे. मग हा ब्रँडची कल्पना आम्हाला कधीच नव्हती की अरे तुळशीबाग हा ब्रँड आपण तिथं राहतोय आणि तुळशीबागेचं किती महत्व आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की इन्क्रेडिबल इंडिया भारत सरकारचा एक उपक्रम आहे. त्यामध्ये इन्क्रेडिबल इंडिया मला वाटतं ते नितीन गडकरी साहेब ते सगळं प्रोजेक्ट करतायत. तर त्याच्यामध्ये अशा भारतातल्या आयडिओलॉजी आणि अशा ठळक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या ह्यांचं म्हणजे तुळशीबागेसारख्या अशा मार्केट प्लेस असतील किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस असतील, ते प्लेसेसला तिथं ते इन्क्रेडिबल इंडियामध्ये घेत आहेत. तर आम्ही त्यांच्याशी ते India.com ला प्रोजेक्ट दिले, तर आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तुळशीबागेविषयी सांगितलं. तर गुगलला आता काय होतं की नुसतं तुळशीबाग टाकलं तर एक स्पॉट येतो, पण तुळशीबागेची काहीच म्हणजे इन्फॉर्मेशन काहीच येत नाही. मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, मग त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आणि खूप आनंद वाटतो की त्यांना पण त्याचं महत्व कळलं. आणि मग तुळशीबागेची पूर्ण आम्ही 360 डिग्रीमध्ये सगळी फोटोग्राफी केली व्हिज्युअलाइज मध्ये आणि त्याची प्रोसेस करून प्रत्येक दुकानाला एक स्वतंत्र आयडेंटिटी दिली की उद्या समजा माझं विमल गारमेंट्स दुकान आहे तर एखाद्याने सर्च केलं गुगलवरती तर विमल गारमेंटचं लोकेशन तो तिथं तुम्हाला टेस्ट करून देणार आहे. कारण हे आम्ही काळाची गरज म्हणून ओळखलं आणि ही पद्धत करताना की ह्याचा आम्हाला ऑनलाईनला खूप फायदा होणार आहे. सकाळ माध्यमाच्या 3 किलोमीटरशी आम्ही टाईप केलं, कारण 3 किलोमीटर ऍप आलेलं आहे की त्यातनं आम्हाला बिझनेस काहीतरी डेव्हलपमेंट होतील. म्हणजे एनी हाऊ तुळशीबागाचा जो पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसायाला कुठेही बाधा किंवा कुठलाही खंड न पडता आधुनिकची जोड द्यायचं काम आम्ही तुळशीबाग बाजार प्रायव्हेट लिमिटेडचं करतोय. आणि ऑफकोर्स हे सगळं जे होतंय हे बाप्पाच्या आशीर्वादाने होतंय. कारण इथं जे घडलो हा जो प्लॅटफॉर्म आहे तुळशीबाग गणपतीचा, या प्लॅटफॉर्ममुळे मला सांगायला खूप आनंद वाटतो. कारण ह्या गोष्टीसाठी मी जेव्हा काही प्रोसेस करत होतो तर कुठेही जरी मी गेलो आणि विचारलं अरे म्हणजे आपलं जेव्हा इंट्रोडक्शन देतो तर मी एकच सांगतो अरे मी तुळशीबाग मंडळाचा कार्यकर्ता आहे. वा, त्या एका वाक्यावरती मला कमिशनर असू देत, महानगरपालिकेचे अधिकारी असू देत, लगेच ऍक्सेस देते. कारण तुळशीबाग मंडळाची महती एवढी मोठी आहे. त्याच्याबरोबर खटवकर सरांचा मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम होतं. हे बॅकला माझ्या असल्यामुळे मला कुठेही प्रॉब्लेम आला नाही. विनायकराव विकास पवार असतील, आमच्या सगळेच म्हणजे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. कारण त्यामध्ये खूप एक सांगायला आता मिलिंदजी तुम्ही ह्या प्रचार आणि प्रसिद्धीमध्ये माध्यमांमध्ये खूप वावरता, त्यामुळे तुम्हाला माहिती मंडळामध्ये काय गोष्टी होतात. तर खटवकर सरांनी मला कायम मोटिवेशन आणि मला खूप सपोर्ट केला. कारण काय असतं, सुरुवात कशी असते बघा, प्रसार माध्यमांचे मानाचे गणपती असल्यामुळं पहिली न्यूज अशी असते अरे प्राण प्रतिष्ठापनाला कोण येणार, कारण ती त्यांची हेडलाईन असती मानाच्या गणपतीला हे. तर त्यावेळेस खटवकर सर अध्यक्ष होते, पण ते कधी स्वतः सांगायचे नाही. ते त्याला म्हणायचे ते नितीन पंडित सगळं बघतात, तुम्ही त्यांना फोन करा. तर त्यांनी काय झालं, त्यांनी माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि मग ते मी त्यांना बाईट दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये नाव काय यायचं, कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी सांगितलं आणि मग ती माझी ओळख व्हायला लागली. नाहीतर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता की जो गणपतीचं काम करतोय
त्याच्यासारख्याला ह्या सगळ्या दिग्गजांनी म्हणजे खटावकर सर तर खूप मोठा वाटाच सिंहाचा, पण त्याबरोबर आमचे विकासराव विनायकराव की जे सिनियर होते मला, बरोबर. आणि ऑब्व्हियसली माझा राईटच नव्हता की मी कुठं एखादी बाईट देणं किंवा प्रोटोकॉल प्रमाणे सिनियरिटी प्रमाणे तेच सगळे करू शकत होते, पण त्यांनी ह्या 20 वर्षामध्ये कधीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. उलट एखादा कार्यकर्ता म्हटला अरे काय रे त्याचंच नाव सारखं पेपरला येतं, तर आमचे विकासराव म्हणतात मग तू पण तसं काम कर. हे मंडळ सगळ्यांचं आहे, पण तू तशी ऍक्टिव्हिटी दाखव ना, तसे कार्यक्रम राबव आणि मग तू पुढे जा. त्यामुळे हा जो पाठिंबा मिळाला त्यामुळे मी पुढे, कारण कसं होतं की तुमच्या या कालखंडामध्ये एखाद्याने जर तुम्हाला टॉर्चर केलं, कारण हा गणपती विषय हा खूप सेन्सिटिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये काय कोणी कमर्शियल काम करत नसतं की मला फळ काय मिळेल, आणि अशा वेळी कोणी ॲरोगंटली किंवा कोणी असं विरोधकांनी बोललं तर माणूस तिथनं क्विट होतो. अरे नको हा त्रास आपल्याला, काय ते एक म्हण आहे आपल्याकडे की घरचं खाल लष्करच्या भाकरी भाजा. परंतु हे 10-20 वर्षामध्ये कुठं झालं नाही मला, आणि हा त्यांचा मोठा सपोर्ट होता की ह्यांना कोणी काही बोललं की हे तिथं उत्तर द्यायला तयार असायचे. त्यामुळे कायम नितीन पंडित आणि प्रसार माध्यम की माझंच तिथं नाव होतं, आणि त्याचा मला बेनिफिट एवढा झाला की मी ह्या कुठल्या पण सेक्टरमध्ये गेलो ना की अरे नितीन पंडित, हो ते तुळशीबाग मंडळ ना, तर तो बेनिफिट मला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने मी या सगळ्यांचं, बाप्पाचं तर आशीर्वाद आहेच आहे, परंतु या सगळ्यांचं सहकार्य होतं, म्हणून तर हा कार्यकर्ता या तुळशीबाग बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी निर्माण करू शकला असं मला वाटतं. वा वा वा. गणपती मंडळ ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा आहे, कलावंतांचं व्यासपीठ आहे. त्याचप्रमाणे सामान्य पथारीवाल्या व्यावसायिकाला दुकानदार घडवण्याची क्षमता बाप्पाच्या आशीर्वादात आहे. तसं एक सिन्सिअर तरुणाचा व्यक्तिमत्व विकास कसा होतो याचंही उत्तम उदाहरण हे गणपती मंडळ आहेत, आणि तुळशीबाग तर त्यातलं एक ठळक उदाहरण आहे. नितीन पंडित, आपण इथं आलात आणि खूप दिलखुलास गप्पा मारल्या. मनपूर्वक धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.